नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. याच आठवड्यामध्ये कोणत्याही दिनी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भात जी शासकीय मान्यता द्यावी लागते तर याचा अधिकृत GR पोर्टलवरती येईलच आणि याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना जो लाभ वितरण आहे तर ती बाब देखील मेन्शन असणार आहे आणि पुढील महिन्यापासून त्यांचा लाभ अगदी 5 ते 6 तारखेपासून वाढीव पेन्शन आहे 2500 रुपयांची ती त्यांना मिळून जाणार आहे. तर अनेक लाभार्थी विचारत आहेत की KYC करायची आहे का किंवा काही कागदपत्र सबमिट करायचे आहेत तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. काय करावे कळत नाही आहे अशा प्रकारचे कमेंट्स आपल्याला लाभार्थी देत आहेत. तर लक्षात घ्या तुमची KYC म्हणजेच काय तुमचं जे दिव्यांग ओळखपत्र आहे ते तुमचं अपडेट असेल KYC झालेली असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. जशी मागील पेन्शन तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये येत होती तशीच ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. कारण का तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असल्यामुळे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळते आणि संबंधित आणि या संदर्भातले पुरावे संबंधित तहसील ऑफिस असेल किंवा विभाग असेल तर यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच गरज नाही आहे. मागील पेन्शन जर तुम्हाला येत असेल तर पुढच्या महिन्याची वाढीव पेन्शन केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना काही करायची गरज नाही आहे. त्यांना जी पेन्शन आहे ती 1500 रुपयांची पेन्शन त्यांच्या आधा संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. साधारणतः याच आठवड्यामध्ये आपण सांगतच आहोत की GR प्रसिद्ध होईल आणि सप्टेंबर महिना आता संपतच आलेला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 5 ते 6 तारखेपर्यंत हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात जर काही शंका असेल तर इथं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बनावट कागदपत्रे अगदी दाखवून दिव्यांग लाभार्थी असल्याचं जे सांगत आहेत यांची देखील कागदपत्र पडताळणी सुरू होत आहे आणि त्यामुळे या लाभार्थ्यांना हा जो लाभ आहे तो मिळणार नाही आहे. त्यांच्यावर सक्त कारवाई देखील केली जाणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. GR आल्यानंतर किंवा पेन्शन वितरणासंदर्भातली वेळोवेळी माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जातात. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.